एका लहानशा गावात अद्वैत आणि अन्वी ही दोन गोर मुलं राहत होती. मकर संक्रांतीचा दिवस जवळ आला होता. आकाशात रंगीबेरंगी पतंग उडत होते. घराघरात तिळगुळाचे लाडू बनत होते आणि सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. आईने अद्वैत आणि अन्वीला तिळगुळ दिला आणि म्हणाली, मुलांनो, आज मकर संक्रांती आहे. सगळ्यांना तिळगुळ द्या आणि तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असं सांगा. अन्वीनं विचारलं, आई, आपण असं का म्हणतो? आई हसत म्हणाली, आजपासून सूर्य उत्तरायणाला जातो. अंधार कमी होतो आणि प्रकाश वाढतो. मकर संक्रांती आपल्याला शिकवते की आपलं मनही गोड ठेवा, राग सोडा आणि सगळ्यांशी प्रेमाने बोला. अद्वैत आणि अन्वी गावात फिरू लागले. त्यांनी मित्रांना, शेजाऱ्यांना आणि आजी आजोबांना तिळगुळ दिला. ज्यांच्याशी कधी भांडण झालं होतं त्यांच्याशीही त्यांनी गोड बोलून मैत्री केली. त्या दिवशी दोघांना जाणवलं की तिळगुळासारखं गोड बोलल्याने मनही हलकं आणि आनंदी होतं. बोध: मकर संक्रांती म्हणजे फक्त पतंग आणि तिळगुळ नाही, तर अंधार दूर करून प्रकाशाकडे जाणं, राग विसरून प्रेम आणि गोडवा पसरवणं आणि सगळ्यांशी गोड बोलून नाती जपणं. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला.